इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांवरती आता पॅन कार्ड नंबर आधार कार्डला जोडण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। 1 जुलैपासून आपलं आधार पॅनला जोडणं हे अनिवार्य आहे। केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न नियमांच्या बदलासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे। 2017-18च्या आर्थिक विधेयकाच्या कर प्रस्तावामध्ये दुरुस्ती करून अर्थमंत्री अरुण जेटली आणि इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणाऱ्यांसाठी आधार कार्ड हे सक्तीचं केलेलं होतं। संजीवजी, नेमके काय परिणाम होऊ शकतात? फक्त 2 दिवस आहेत आपल्याकडे पॅन कार्ड आधारशी जोडण्यासाठी। रेश्मा, असं लक्षात घ्या की अर्थसंकल्पात ही तरतूद सर्वात पहिल्यांदा आली की आपला विवरणपत्र भरण्यासाठी किंवा पॅन नंबर घेण्यासाठी आपला आधार नंबर असणं आवश्यक आहे आणि तो पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे। परंतु या तरतुदीवर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती, त्याचा नुकताच निकाल लागलाय। त्यामुळे आता सध्या पोझिशन अशी आहे की ज्यांच्याकडे आधार नंबर आहे अशाने तो पॅनशी लिंक करणं अत्यावश्यक राहील, अनिवार्य राहील। जर त्यांनी असं केलं नाही तर त्याचे परिणाम म्हणजे सर्वप्रथम त्यांना विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार नाही। त्यांना एखाद्याकडे आधार आहे आणि त्याला पॅन नंबर घ्यायचा आहे अशाला पॅन घेता येणार नाही। त्यामुळे आधार नंबर असणाऱ्या प्रत्येक भारतीय निवासी नागरिकाला आपला आधार हा पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे। आता हे जे 2 दिवस आपण म्हणतोय, कारण ही प्रोव्हिजन 1 जुलैपासून ऍप्लिकेबल आहे। म्हणजे मी आज जर विवरणपत्र भरत असेल तर मला आधारची गरज नाही, परंतु 1 जुलै किंवा त्यानंतर मी विवरणपत्र भरत असेल तर मला आधार नंबर असल्याशिवाय मला हे करताच येणार नाही। सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की ज्यांच्याकडे आधार नंबर आज नाहीये अशांसाठी मात्र त्यांनी एक दिलासा दिलाय। कारण या तरतुदीमध्ये असं होतं की जर पॅन हा लिंक झाला नाही आधारशी तर हा पॅनच इनव्हॅलिड ठरेल। तर सर्वोच्च न्यायालयाने असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की हा इनव्हॅलिड ठरू शकणार नाही, कारण या संबंधीची अजून एक याचिका कधीच आधीच दाखल झाली आणि तिचा निकाल अजून लागायचा आहे। त्यामुळे सध्याची परिस्थिती अशी आहे की ज्यांच्याकडे आधार आहे त्यांनी तो लिंक करावा। मात्र 1 जुलै नंतर त्यांनी लिंक केला तरी चालेल, कारण त्यांना विवरणपत्र भरायच्या आधीच तो लिंक करायचा, इतकीच त्याची लिमिटेड अर्थ आहे। बरं संजयजी, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाहीये त्यांनी आता काय करावं? मग त्यांनी सर्वप्रथम म्हणजे पहिलं घाबरून जाऊ नये, कारण हे 2 दिवस वगैरे काही ऍप्लिकेबल त्यांना नाही आहेत, कारण सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला आहे। मात्र त्यांना विवरणपत्र भरायचं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 31 जुलै विवरणपत्र भरायची अंतिम तारीख आहे। त्याच्या आधी आपल्याला आधार नंबर निदान एनरोल तरी करायला लागेल आधार केंद्रात जाऊन, कारण आधार नंबर जरी आला नाही तर त्या एनरोलमेंटच्या नंबराच्या बेसिसवर आपण आपलं विवरणपत्र आपण भरू शकतो। त्यामुळे सध्या ज्यांच्याकडे आधार नाही अशाने घाबरून न जाता पुढच्या महिनाभरात आधार केंद्रात जाऊन आपली नोंदणी करणं आवश्यक आहे। जी बायोमेट्रिक नोंदणी आपण करतो ती नोंदणी करणं आवश्यक आहे। आधार नंबर नाही आला तरी चालेल, परंतु आता रेश्मा असं बघायला लागेल प्रत्येकाला की आज ना उद्या प्रत्येकालाच हे आधार आपल्याला पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे। ज्यांच्याकडे आज आधार आहे त्यांनी ते ताबडतोब करावं, कारण या सगळ्या प्रक्रियेला 2 ते 3 मिनिटच लागतात। हे ऑनलाईन करू शकतो आणि त्यामुळे ह्याला काही फार वेळ लागत नाही। मात्र आता जे बाहेरगावी आहेत, ज्यांना हे इंटरनेट ऍक्सेस शक्य नाही, त्यांनी घाबरून 2 दिवसात धावपळ करू नये। ते आल्यानंतर 1 जुलै नंतर जरी त्यांनी केलं पण विवरणपत्र भरायच्या आधी केलं तरी ते चालू शकेल, कारण पॅन इनव्हॅलिड होणार नाही। जी सर्वसाधारण समजूत आहे की 1 जुलै नंतर पॅन इनव्हॅलिड होईल, तसं होणार नाहीये। म्हणजे माझ्या बँक ट्रान्झॅक्शन चालू राहतील, माझं पॅन जिथे इथे इतर ठिकाणी दिले ते सगळे व्यवहार चालू राहतील, फक्त मला विवरणपत्र भरता येणार नाही। पण अर्थात विवरणपत्र भरणंही सगळ्या करदात्यांना आवश्यक असतं, म्हणून आपल्याला थोडा वेळ तसा म्हटलं तर मिळाला 31 जुलैपर्यंत इनडायरेक्टली। नक्कीच संजयजी, तुम्ही खूप खरं तर दिलासा दिलेला आहे सगळ्या प्रेक्षकांना हे सगळे तपशील देऊन। खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांबद्दल।